नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण कृतीपुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे। या प्रकरणी खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली आहे। मात्र तरीही मुद्द्यावरून सरकारचा निषेध करण्यासाठी आज मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी सरकारांना जोडे मारो आंदोलन करत आहे। यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आणि ते पत्रकारांसोबत बोलत होते की माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींची शिवाजी महाराज संदर्भात डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिले आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने तोडून काढला त्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल एक शब्दही का बोलत नाहीत? सर्वप्रथम याचा तुम्ही उत्तर द्या, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले। एवढी वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटले। महाराजांनी सुरत लुटले नव्हते तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा योग्य त्या लोकांकडे पोहोचला होता, असं देखील त्यांनी म्हणाले। आणि काँग्रेसनं आम्हाला वेगळंच शिकवलं, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।